तर महाविकास आघाडी राज्यात विधानसभेमध्ये 288 पैकी 155 जागा जिंकणार। विधानसभा निवडणुकीआधीच शरद पवार यांनी हा मोठा दावा केलाय। लोकसभेसारखी रणनीती आम्हाला विधानसभेला आखावी लागेल असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। 155 जागांवर आमचा विजय दिसतोय, त्यावरून लोकांचा मूडही समजतोय। विधानसभेमध्ये 155 जागांवर जिंकणार असा विश्वास पवारांनी व्यक्त केला। 31 जागा जिंकल्या, याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांचा ट्रेंड यातनं स्पष्ट होतो। हे जे लोकसभेत जे दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तर पुढे येऊ शकेल। तुम्ही विधानसभेचे जे मतदारसंघ बघितले ते 155 मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे। 288ची विधानसभा, त्याचे 155 लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळतं। याचा अर्थ उद्या त्याला विधानसभेत लोकांचा मूळ काय हा स्पष्ट होतो। तर छगन भुजबळ आणि आपली भेट झाली नसल्याचं शरद पवार यांनी आता स्पष्ट केलंय। छगन भुजबळांच्या नाराजीची पार्श्वभूमी आपल्याला माहिती नाही। छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवार यांनी हे भाष्य केलं आहे। मी राष्ट्रवादी सोबत मात्र दादांसोबत नाही असं भुजबळांचं वक्तव्य आहे। यांना पश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे। परतीचे संकेत त्यांची यायचे दिसत आहेत। आम्हाला काही माहिती नाही। ते म्हणतात मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही। या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमकं? सांगता येत नाही। त्यांच्या पार्श्वभूमी काय ते असं का म्हणतात, माझी त्यांची काय वर्षासामान्यात भेट नाही, त्यामुळे मला माहिती नाही।